नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मंडळी, मे महिन्याची 31 तारीख उलटून गेली आणि आज तारीख आहे जून महिन्याची 6. आज स्वराज्याभिषेकाचं औचित्य साधून म्हटलं आज मुंबई गोवा एक्सप्लोअर करूया. लास्ट एप्रिलमध्ये मी ब्लॉग टाकला होता ड्रोन शूट्स की हायवेचं काम कुठपर्यंत आलं आहे. तर आता म्हटलं पावसाळ्यापूर्वी तरी हायवेचं काम झालं आहे का हे बघण्यासाठी मी आज पुन्हा चाललो आहे मुंबई गोवा हायवेने. आता MGM सर्कलला आहे. तर MGM सर्कलचं पण काम बऱ्यापैकी झालेलं आहे. अगदी ब्रिज पूर्ण झालेला आहे MGM सर्कलचा. आणि आता मी JNPT रोडनी चाललो आहे. पण काम पण खूप फास्ट चालू आहे इथे. तर बघू आता वाटेत काय काय कुठे कुठे खड्डे पडलेले आहेत, कुठे कुठे सुधारणा झाल्या आहेत मुंबई गोवाचे. आता पळसपा फाटा सोडला आहे आणि आपला मुंबई गोवा हायवे चालू झाला आहे. आणि असं ऐकलं आहे की आपला जो खारपाड्याचा टोल आहे तो टोल चालू झाला आहे. पण मी मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेलो होतो तेव्हा त्यांनी गाड्या अशाच सोडलेल्या, म्हणजे माझा काही टोल डिडक्ट झाला नाही आहे. आणि मी पर्टिक्युलरली ॲप पण चेक केलं जाऊन फास्टॅगचं, पण टोल डिडक्ट झाला नाही आहे. तर बघूया आज काय परिस्थिती आहे. खरंच टोल बंद आहे की चालू आहे ते तुम्हाला कळवतं लवकरच. तर मंडळी, कासू सोडल्यानंतर कोळेती नावाचं एक छोटंसं गाव येतं. तिथे पण हा ब्रिजचं काम बऱ्यापैकी पूर्ण झालेलं आहे. मला वाटतं साधारणतः पावसाळ्यापूर्वी किंवा गणपतीपूर्वी हा ब्रिजसुद्धा ओपन होईल आणि इथून पण आपल्याला सरळ जाता येईल. मागे मे महिन्यात याच्या अलीकडे त्या रस्त्याचं काँक्रिटीकरण चालू होतं, त्यामुळे तिथे थोडासा जाम लागायचा. पण हा ब्रिज चालू झाल्यावर सुद्धा आपण निवांतपणे पुढे जाऊ शकतो. आता जो हा तुम्ही ब्रिज बघता आहात हा आपला कोराड येथील ब्रिज आहे. या ब्रिजचं पण काम झालेलं आहे पूर्णपणे, पण अजून वाहतुकीसाठी खुला केलेला नाही आहे. मला वाटतं गणपतीपूर्वी हा ब्रिजसुद्धा चालू होईल. आणि जो मेन पॅच आहे, म्हणजे जिथून आपण प्रभाकर हॉटेलला युटर्न घेतो किंवा या साईडला रोह्याकडे जाण्याचा जो रोड आहे तिथला जो ब्रिज आहे त्या ब्रिजचं अजून काम चालू आहे. म्हणजे तिथे वरती कॉन्क्रीट अजून टाकलेलं नाही आहे. तुम्ही पुढील दृश्यात बघाल की ते काम जर पूर्ण झालं तर जो स्टार्ट आणि एंड आहे तिथलं कॉन्क्रीट करून पूर्णपणे झालेलं आहे. फक्त तेवढाच पॅच बाकी आहे. हाच तो भाग जिथे एक रस्ता आपला रोह्याकडे जातो. आणि इथे तुम्ही बघताय की या ब्रिजचं काम अजून पूर्णपणे झालेलं नाही आहे. आणि पुढे स्टार्टिंगला, म्हणजे जिथून आपला रेल्वे ब्रिज आहे तिथून ते इथपर्यंत कनेक्टिव्हिटी झालेली आहे RCCची. पण ब्रिजचा जो मधला पॅच आहे तो अजून बाकी आहे. आणि आता जे सगळेजण वाट पाहत आहेत तो म्हणजे आपला इंदापूर बायपास. इथे पण रेल्वेच्या ब्रिजच्या अलीकडे काहीच काम झालेलं नाही. म्हणजे मागे जे मी व्हिडिओ पोस्ट केले होते त्याच्यानंतर हाचा लेटेस्ट व्हिडिओ आहे, याच्यात ॲज इट इज आहे, काहीच काम चालू नाही आहे. इथे ते प्रोग्रेस काहीच दिसत नाही आहे. म्हणजे जी डेडलाईन आहे ती डेडलाईन मला वाटत नाही आणखी पुढच्या 3 वर्षात तरी पूर्ण होईल या ब्रिजची. म्हणजे नॉर्मली जिथे काम चालू असतं तिथे तुम्हाला मशिनरीज दिसतात, माणसं दिसतात, पण हे पूर्णपणे ठप्प पडलेलं काम आहे. आता तुम्ही ड्रोननी बघताय थोडासा RCC काम झालेलं आहे. म्हणजे जो रेल्वे स्टेशनच्या समोरचा रोड आहे त्याच्या दोन्ही बाजूनी RCC रोड तयार झालेला आहे. पण जिथे ब्रिज चालू होतं म्हणजे गोव्याकडे जायला तिथे ॲज इट इज तसाच तो ब्रिज आहे. आणि त्याच्यानंतरचा जो पुढचा ब्रिज आहे तो सुद्धा ब्रिज ॲज इट इज आहे. त्याच्यावर ना अजून गर्डल पडलं आहे ना काही, फक्त पिलर्स उभे आहेत. ते पुढील दृश्यात तुम्ही बघालच.
आता हा जो पॅच बघताय इथे फक्त ब्रिज उभे आहेत, याच्यावरती काय गर्डल वगैरे अजून पडलेला नाही आहे. आणि पुढे जो आपला जुन्या हायवेला जो रस्ता जिथे जॉईंट होतो आहे तिथलं पण काम अजून पूर्ण झालेलं नाही, पूर्णपणे कच्चा रोड आहे. आणि इथे छानशी बाजूला एक पाणपोई आहे, तुम्ही कधी आलात तर ऑब्झर्व करा, जिथे आपला जुना रोड चालू होतो इंदापूर बायपास म्हणजे टुवर्ड्स मुंबईकडे जाताना. एक छोटीशी पाणपोई आहे, खूप छान आहे. आता आहे की नाही माहीत नाही, मी रिसेंटली बघितलेली नाही आहे. तर हा रोड अजून ॲज इट इज आहे, काही काम झालेलं नाही आहे इथे. तर मंडळी, आता जी ही दृश्य बघत आहात तुम्ही, हा आपला माणगाव बायपास. इथे सुरुवातीला जो जुना ब्रिज होता तो बंद झाला आहे आणि आता हा नवीन ब्रिज रोड साठी चालू केला आहे. पण जो बायपासचा ब्रिज आहे त्याचं काम, जे कनेक्टिंग ब्रिजेस आहेत त्यांचं काम चालू आहे. पण जो रेल्वे ब्रिज आहे ॲज इट इज देअर इज नो प्रोग्रेस. आणि कित्येक वर्ष ही दृश्य बघतो आहे पण इथे काही प्रोग्रेस दिसत नाही आहे. आणि हा पॅच इंदापूर बायपासपेक्षा खूप मोठा पॅच आहे, त्यामुळे याला तर वेळ लागणार आहे हे नक्कीच. पण कामाची गती दिसत नाही आहे. आणि इथे आता तुम्ही बघताय की साईड वॉलचं काम चालू आहे. यावेळेस बरेच जणांनी मे महिन्याच्या सुट्टीमध्ये इथूनसुद्धा या ब्रिजच्या इकडूनसुद्धा गाड्या टाकलेल्या आहे बायपासचा यूज करून. पण काही ठिकाणी गाड्या खाली लागत होत्या, रोड कच्चा असल्यामुळे. त्यामुळे काही जण अडकून पडसुद्धा पडले होते इथे. बट एनी हाऊ, बघूया आता हे कधी पूर्ण होतं आहे. आता आपण फक्त होप्स ठेवू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही. तसा रोडचा काम झालेला आहे, म्हणजे जो कनेक्टिंग रोड आहेत ब्रिजपासून ते पुढच्या ब्रिजपर्यंत त्याचा RCC झालेला आहे. आणि इथून मध्ये 2 ब्रिज लागतात. एक आपला जो इथे रायगडकडे एक रस्ता जातो तो एक ब्रिज, ते एक रोडवरती एक ब्रिज लागतं. त्याच्यानंतर निजामपूरचा जो रोड आहे तिथे एक ब्रिज आहे. आता हा पुढचा जो ब्रिज आहे हा निजामपूर साईडला जाणारा ब्रिज आहे, खालून रस्ता जातो आहे आणि त्याच्या पुढे तो ब्रिज आहे. हा जो ड्रोन शॉट आहे हा मी थोडा पुढे येऊन घेतलेला आहे. आज जो आपला रेल्वे ब्रिज आहे तिथून हा घेतलेला आहे. डावीकडे आपला जुना रस्ता आहे आणि हा माणगाव बायपास जो नवीन होतो आहे तो. इथे सुद्धा बघू शकता थोडीशी प्रोग्रेस आहे. लास्ट टाईम हा जो रस्ता होता हा पूर्णपणे कच्चा होता, पण याच्यावरती आता एक सिमेंटचा लेअर पडलेला आहे. आणि साईडचा जो सर्व्हिस रोड आहे तोसुद्धा त्याचं काम चालू आहे. पण जी म्हणतात ना प्रोग्रेस हवी आहे ती प्रोग्रेस दिसत नाही आहे. आणि आता हा खालून जो रस्ता गेलेला, हा जो ब्रिज आहे हा आपला रायगडकडे जाणारा, पाचाड मार्गे जाणारा रस्ता आहे. या ब्रिजचं पण काम झालेलं आहे, फक्त कनेक्टिंग रोड आहे त्याचं काम चालू आहे, भराव टाकत आहे. बघूया कधी पूर्ण होतं आहे हा कामसुद्धा. आता ही तुम्ही दृश्य बघत आता, हा जो खालचा रोड आहे हा आपला पाचाड रोड आहे. ब्रिजवरती स्लॅब पडलेला आहे, फक्त RCC एका साईडला डांबरी रोड झालेला आहे, एका साईडला RCC आहे आणि कनेक्टिंग रोड बाकी आहे. पण याच्या पुढे जर तुम्ही बघितलं तर हा सरळ अगदी पुढच्या ब्रिजपर्यंत, म्हणजे जो निजामपूरच्या ब्रिजपर्यंतचा दोन्ही साईडचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. आता ती तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जी टाकी दिसली होती ती तुम्हाला लेफ्ट साईडला पुढे पाण्याची टाकी दिसते बघा, तिथपर्यंत हा पूर्णपणे ब्रिजचं काम झालेलं आहे. तर मंडळी, हे अपडेट आहेत 6 जूनची. थोडा उशीर झाला व्हिडिओ यायला, पण तुम्हाला कसे वाटले हे नक्की कमेंट्समध्ये कळवा. आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन एका ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.